नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आमच्या सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना, आमच्याशी फोनवर जोडले जाणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना आणि एकूणच सखी सह्याद्रीच्या आणि सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. मंडळी, आज वसुबारस आहे आणि आजपासून आपली दिवाळी जी आहे ती सुरू झालेली आहे. वसुबारस म्हटलं की जर आपण नीट विचार केला तर अंगणात असणारे जे गाय किंवा वासरू आहे त्याच्या पूजनाने आपण दिवाळीची सुरुवात करतो. म्हणजे कुठेतरी निसर्गाशी जोडलं जाणं आणि त्यापासून सणाची सुरुवात असा ह्याच्या पाठीमागचा आशय आहे हे आपल्या लक्षात येतं. वास्तविक श्रावणापासूनच आपण बघितलं तर आपल्याकडे सणांची एक खूप छान मालिका आहे आणि दिवाळी हा आपल्या वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा सण आहे. आपण सगळे हे जाणतं आणि आपण दिवाळीच्या सणासाठी आता सज्ज झालेलो आहोत. पण दिवाळी म्हटली की अंगण शेणाने सारवलेलं, त्यावर सुंदर फुलांची रांगोळी, मातीचे 2 दिवे किंवा असंख्य दिवे आणि तेल आणि वात याच्या माध्यमातून ते पेटवलेले दिवे, असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण हे चित्र जे आहे हे हल्ली आपल्याला अगदी जुन्या किंवा आर्टिस्टिक ग्रीटिंग कार्डवर किंवा जुन्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर असंच मर्यादित चित्र दिसतं असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं. कारण आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहणारी मंडळी आहोत आणि आपल्याला वेळ नाही आहे. औद्योगिकरण, आधुनिकीकरण या सगळ्यामध्ये आपलं आयुष्य इतकं गतिमान झालेलं आहे की सगळ्या गोष्टींमध्ये आपण शॉर्टकट शोधू लागलेलो आहोत. म्हणजे अगदी फराळाच्या खाद्यपदार्थांपासून मी तर आता असं ऐकलेलं आहे की यावर्षी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपण ऑनलाईन फराळ मागवत चाललेलो आहोत. म्हणजे इथून आपण अगदी सगळ्या गोष्टींचा विचार केला तर प्रत्येक गोष्टीमधला जो आनंद होता, जी प्रथा होती, जो पूर्वीचा विचार होता, तो कुठेतरी आपण हरवून बसलेलो आहोत का? आणि जर तसं करायचं नसेल आणि भावी पिढीला, येणाऱ्या पिढीला आमच्या संस्कृतीची खरी ओळख करून द्यायची असेल तर थोडासा वेळ काढूयात, असंच आजच्या कार्यक्रमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे अधोरेखित करायचा आहे तो म्हणजे ही दिवाळी किंबहुना आमचे सगळेच सण आम्ही पर्यावरणाशी कसे जोडले जाणार आहोत त्या सणांच्या माध्यमातून जास्तीत जास्त याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमातून आपण पर्यावरण स्नेही दिवाळी कशी अधिकाधिक साजरी करू शकतो यावर भर देणार आहोत. त्यामुळे आजचा विषय काय आहे तो विषय बघून घेऊयात. आजचा आपला विषय आहे पर्यावरण स्नेही दिवाळी. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर विद्याधर मोटघरे, जे सहसंचालक आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी महाराष्ट्राच्या प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवलेली आहे त्यापैकी एक ते प्रमुख आहेत. दुसऱ्या ज्या आमच्या गेस्ट आहेत त्या आहेत डॉक्टर नंदा संतोष हरम. टाटा मूलभूत संशोधन केंद्रात 20 वर्ष संशोधन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रसायनशास्त्राच्या त्या विभाग प्रमुख म्हणून काम त्यांनी केलेलं आहे आणि सध्या पूर्णवेळ विज्ञान प्रसारकाचं कार्य त्या लेखनातून आणि व्याख्यानाच्या माध्यमातून करत असतात. मंडळी, विषय जितका दिवाळी सण महत्त्वाचा तेवढाच आजचा आपला विषयही महत्त्वाचा, अशा दृष्टिकोनातून आजच्या विषयाकडे बघूयात. त्यामुळे आजचा विषय आपल्याला कळालेला आहे. या विषयाच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर थेट आमच्याशी जोडले जा. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत. फोन नंबर बघा, 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या एसटीडी कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करते. आपल्या दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते आणि दिवाळीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छाही देते. दिवाळी म्हटली की जसं मी मगाशी म्हणाले ना की जुनं चित्र आठवलं, जर आपल्या लहानपणाचं चित्र आठवलं तर खूप वेगळं होतं. आणि आजची दिवाळी जी आपण साजरी करतोय फारच वेगळ्या पद्धतीने करतोय. दुर्दैवाने आमच्या येणाऱ्या नवीन पिढीला किंवा लहान मुलांना ते जुनं चित्र आम्ही दाखवू शकत नाहीये. ही कुठेतरी हळहळ आहे का मॅडम? आणि म्हणून दोघांकडनं मला ह्या प्रश्नाचं सुरुवातीला उत्तर हवंय सर, की पूर्वीच्या दिवाळीच्या सणामध्ये आणि आज आपण ज्या पद्धतीने साजरी करतोय यात तुम्हाला दोघांनाही काय फरक जाणवतो? सर, सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीला धन्यवाद देतो की त्यांनी हा एक चांगला विषय प्रेक्षकांसमोर मांडला. खरंच आपलं कौतुक आहे सह्याद्री वाहिनीचं. त्याचसोबत महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बघतच असाल की कालांतराने हा सण मॉडर्नायझेशनकडे गेलेला आहे. आपण बघा 1970चा काळ किंवा 80चा काळ आपण सर्व एकत्रित जमून हा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करायचा. सकाळी उठणे लावून
शेण आणि आपलं अंगण सारवून आणि नंतर सर्व घरातल्या स्त्रिया फराळ करून सर्वांना भेटीगाठी करून हा सण साजरा करायचा. पण कालांतराने बघा आज काय झालं. आज कुठे कॉन्क्रीटचं जंगल आहे तर शेण तर दूरच राहिलं. सेकंडली आहे की आपण ऑनलाईनची पद्धतीमध्ये आलो की आज फराळे आपल्याला ऑनलाईन मिळतं. आणि थर्ड रासायनिक उठणे आले. याच्यावर सर्व हा मॉडर्नायझेशनचा प्रकार आहे आणि त्यामधूनच आपल्याला निसर्गावर आपण हा एक भार दिलेला आहे आणि याच्यामुळेच पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहे. मी असं म्हणत नाही की दिवाळी साजरी करू नका, पण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा हाच माझ्याकडून सर्वांना संदेश राहील, जेणेकरून याचा प्रभाव बालक, वृद्ध आणि ज्याचा कोणीच विचार करत नाही असे प्राणी, आपण कोणीच विचार करत नाही प्राण्यांना किती त्रास होतो. खरंय खरंय. सर त्या मुद्द्याकडे येऊयात, कारण प्राण्यांना आपल्याकडनं होणारा त्रास हा खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण मॅडम, सरांना जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाकडे तुमचं उत्तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने घेते की तुम्हाला काय फरक जाणवतो. म्हणजे फरक आपल्या सगळ्यांना जाणवतोय ही गोष्ट खरी आहे, पण ती नेमकी काय आणि आणखी कुठले मुद्दे तुम्ही याच्यामध्ये ऍड करू इच्छिता? मला असं सांगायचं वाटतंय की सर म्हणाले ते तर आहेच सगळं खरं. आणि पूर्वी आपण पहाटे उठायचो आणि मग अभ्यंग स्नान, आणि कसं असतं की घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जे आपण म्हणजे मसाज करतो म्हणजे त्याच्यातून ऍक्च्युली जवळीक निर्माण होते की जी आजकाल होत नाही. आणि आजकाल कोणी एवढं पहाटे उठतही नाही. आणि अगदी आपण फ्लॅट सिस्टीम धरली तरी गेरूने आपण सारवायचं जमीन आणि त्याच्यावर रांगोळी काढायचं, तर तेही हळूहळू कालांतराने कमी होत चाललंय. आणि दुसरी गोष्ट अशी की फटाक्यांच्या प्रदूषणामुळे हल्ली घाबरून सगळे लोक दिवाळीत बाहेरच जातात. म्हणजे कुठच्या ना कुठच्या पर्यटन स्थळी जाऊन दिवाळी साजरी करण्याचा कल हल्ली वाढलेला आहे. तर माझ्या मते प्रत्येक सण आपण अशा दृष्टीने बघतो की त्यानिमित्ताने सर्व कुटुंबातील सभासद एकत्र येतील किंवा आपले मित्रमैत्रिणी येतील, म्हणजे जास्तीत जास्त एकमेकांशी संवाद साधता येईल. आणि मला वाटतं तो संवाद कुठेतरी हरवत चाललाय. म्हणजे या सणांच्या पाठीमागे जो उद्देश होता की सगळ्यांनी त्यानिमित्ताने एकत्र यायचं आहे, एक आनंदाने देवाणघेवाण सगळ्याच विचारांची असेल, पूर्ण वर्षभर आपण काय केलं किंवा इथून पुढे आपण काय करणार आहोत, या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी हरवल्या चालल्या आहेत. आणि आपण एक त्रिकोणी कुटुंब झालेलं असल्यामुळे आपल्या कुटुंबापुरता एन्जॉयमेंट हाच एक पॉइंट जो आहे ज्याच्यावर भर दिला जातो आहे. पण तो आनंद कशा पद्धतीने मिळवायचा हाही एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आज मिळवून घेणार आहोत. रवींद्र कुडाळकर पुण्यावरून प्रश्न विचारतायत, काय म्हणतायत बघूयात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सह्याद्री चॅनलच्या पूर्ण स्टाफला तसेच आपल्याला आणि आपल्या सखी सह्याद्रीच्या सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्यालाही धन्यवाद मॅडम, खूपच छान विषय घेतलाय. माझे 3 प्रश्न आहेत आज तज्ञांना. पहिला प्रश्न असा आहे की दिवाळी म्हटली की फटाके आलेच, पण फटाके मुक्त दिवाळी हे एक स्वप्न असू शकेल का? त्याला काही पर्याय असू शकतो का? कारण आवाजाचा प्रदूषणावरही परिणाम होतो, आजारी व्यक्ती विद्यार्थ्यांनाही त्रास होऊ शकतो. या दृष्टीने पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की रेडीमेड लाईफ धावत्या जीवनशैलीत झालेला आहे. आयती रांगोळी बाजारात मिळते, आयता आकाशकंदूल मिळतो, आयते किल्ले विकत मिळतात. पूर्वी हे स्वतः बनवण्याचा आनंद घेतला याचा, तो आता मिळत नाहीये. तर ह्याचं म्हणजे क्लेशही होतोय. तर आपलं काय मत आहे तज्ञ म्हणून? आणि तिसरा प्रश्न मला असं विचारायचं की व्हॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. पूर्वी इतका ओलावा प्रेमाचं जाणवत नाही दिवाळी सणामध्ये. घरी येणं जाणं, फराळाचं ताट देणं, त्यात आम्ही खूप आनंद लुटायचो आमच्या लहानपणी. तर त्या दृष्टीने आपण काय सांगावं की प्रेम असेल तर सण खरा होतो असं मला वाटतं. आपलं काय? रवींद्रजी अगदी खरं आहे. आणि तुमचे जे हे सगळे मुद्दे आहेत ना, तेच आमच्या कार्यक्रमाचे आजचे मुद्दे आहे ज्याच्यावर आम्ही बोलणार आहोत. त्यामुळे पूर्ण कार्यक्रमभर तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळणार आहे असं मी इथे आता रवींद्रजींना सांगते. पण त्यांचा जो पहिला मुद्दा आहे ना सर, तो खरंच खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने शासन खूप प्रामुख्याने काम करतं असं आपण म्हणू शकतो. तर जे फटाके आहेत आणि त्यातनं होणारं ध्वनी प्रदूषण असेल, घनकचऱ्याचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांवर काय आपण करू शकतो आणि शासनाच्या काय काय योजना आहेत, जनजागृती कशा पद्धतीने केली जाते यावर सविस्तर सर. प्रथमतः मी तर म्हणेल की सर्वांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी. आपण बघा काही कंट्रीजमध्ये कुठे कुठे फटाकेच बॅन केलेले आहेत, निर्बंध लावलेले आहेत. आणि
आपल्या इथे विदेशी बनावटाचे काही फटाके आलेले आहेत, त्याच्यामुळे प्रदूषण, काही केमिकल कंटेंट जास्त असल्यामुळे ते पण आपण बॅन केलेले आहे. सर, एक त्यानिमित्ताने थोडंसं मध्ये Yes. इंटरफेअर करते. आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून म्हणजे फटाके होते का, की मध्यंतरीच्या काळात हे फटाक्याचं हे सुरू झालं सत्र? हे मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास 1900च्या दरम्यान नंतरच हे सुरू झालेलं बरं. आहे. हं, हं. आणि मेजर सर्व आपल्याकडे युनिट्स आहेत ह्या तामिळनाडू, शिवकाशीकडे आहे. बरं. पण पाश्चात्य कंट्रीमध्ये गन पावडर मधून ते करायचे. हा अच्छा. मेजर हा गन पावडरच त्याला लागत होता. हं. पण कालांतराने हा याचं कमर्शियलायझेशन झालं हं. आणि लोकांना प्रोसेशन असो, लग्न सराई असो किंवा निवडणूक असो, हो. ह्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि त्यामुळे प्रदूषणाचा एक प्रश्न तर आहेच, हं. पण त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर फार मोठे परिणाम व्हायला लागले. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय केलं, याच्याकरता एक नियमच आणला. हं. 1986च्या पर्यावरण कायद्याच्या अंतर्गत 2000 साली नॉईज रूल्स अँड रेग्युलेशन्स आले, ध्वनीचे नियम आले आणि त्यामध्ये त्यांनी 4 क्षेत्र इथे मांडून दिले. हे 4 क्षेत्र म्हणजे सर, ते 4 क्षेत्र कोणते आहेत ते महत्वाचे आहेत, त्याच्याविषयी माहिती घेते. पण चटकन एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. भारत वावळ आपल्याला बोलतात डोंबिवलीवरनं. हॅलो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला त्याचप्रमाणे सखी सह्याद्रीमध्ये एवढं चांगलं प्रक्षेपण आम्हाला आपण देतात त्याबद्दल धन्यवाद. आणि सखी सह्याद्रीमध्ये जे आम्हाला समोर दिसत नाही ते बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, त्यांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण दिवाळीमध्ये विशेष करून फटाके वाजवतो आणि हे फटाके वाजवल्यानंतर ध्वनी प्रदूषण अतिशय होत असते आणि त्याचबरोबर वायू प्रदूषण म्हणजे विषारी वायूचं प्रदूषण होत असते. तर यावर पर्याय काय शोधू शकतो का? आणि दुसरा असा प्रश्न आहे की भाऊबीज असते दिवाळीला, गुढीपाडवा असतो, तर भाऊबीजेला भाऊ भावाला बहिणीला प्रेझेंट देतो, गिफ्ट देतो, तर त्याऐवजी भावाने तिला एखादं चांगलं वृक्ष द्यावं, त्याने आयुष्यभर पालन करावं. गुढीपाडव्याला आपण बायको नवऱ्याला हे करते, तर नवऱ्याने पण बायकोला एखादा चांगला प्रकारे वृक्ष देऊन पर्यावरणाचा विकास करावा असं होऊ शकतं. यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. बरं बरं, नक्कीच भारतजी, तुमचे जे काही तुम्ही सुचवलेले आहेत त्याचं आम्ही स्वागतच करतो. अगदी घरोघरी हे झालं तर खूपच उत्तम आहे. त्या दोघांचेही प्रश्न होते, त्याचा मूळ गाभा हा होता की फटाके ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात होणारं ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, हे सगळं आपल्याला टाळता येऊ शकत नाही का, आणि टाळायचं असेल तर त्याच्यावर उपाय काय. आणि त्याच्याच बरोबरीने सर, त्या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर द्या की बऱ्याच जणांना माहितीच नसतं की फटाके वाजवण्याची जी मुभा आहे ती एका विशिष्ट वेळेपुरती दिलेली आहे किंवा एका विशिष्ट जागेवर फटाके वाजवणं बॅन आहे, ह्या गोष्टींची कल्पनाच नसते सर्वसामान्यांना. तर त्याविषयी माहिती द्या. काय सांगता येऊ आपण एक शकतं? सुंदर प्रश्न विचारला, एक जनजागृती मोहीम करता की नॉईज रूल्स, ध्वनी प्रदूषण धोरण व नियंत्रण हा 2000चा जो रूल आहे, ह्यामध्ये 4 क्षेत्र सेंट्रल गव्हर्नमेंटने नेमून दिले आहेत, ज्यामध्ये औद्योगिक क्षेत्र, वाणिज्य क्षेत्र, रहिवासी क्षेत्र व शांतता क्षेत्र. आपण रेसिडेन्शियल क्षेत्रामध्ये 55 dB डेसिबल ची घनता मोजली जाते. आवाजाचं जे मापक असते ती डेसिबल मध्ये मोजले जाते आणि शांतता क्षेत्र आहे 50. तर याचं जे लिमिट असते सकाळी डे टाइम म्हणजे काय की सकाळी 6 ते रात्री 10 आणि नाईट टाइम म्हणजे रात्री 10 ते 6. रात्री 10 ते 6 मध्ये तुम्हाला कुठेही फटाके वाजवता येत नाही. अच्छा, म्हणजे बॅन अजिबात. बरं. आणि शांतता क्षेत्रामध्ये तुम्हाला फटाके वाजवताच येत नाही. शांतता क्षेत्र कोणते, हे त्या महानगरपालिका क्षेत्रांनी डिक्लेअर केलेले शांतता क्षेत्र. बरं बरं सर, मग त्या अनुषंगाने आपण काही चित्राच्या माध्यमातून दाखवू शकतोय का प्रेक्षकांना? चित्राच्या माध्यमातून मला आता जी आपण सेकंडरी याच्यात आलंय, जी क्रॅकर टेस्टिंग मध्ये मी जनजागृती मोहीम जी म्हटलं की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हे आम्ही प्रत्येक वर्षी एनजीओ मार्फत महाराष्ट्रातल्या 26 कॉर्पोरेशनमध्ये फटाक्याचं टेस्टिंग करतो. बरं. ह्या वर्षी आता मी मुंबई सहित नागपूर, औरंगाबाद, नाशिक, चंद्रपूर, ठाणे अशा मेजर कॉर्पोरेशनमध्ये फायर टेस्टिंग घेतले दिवाळीच्या 10 दिवस ते 15 दिवस आधी. आणि जनजागृती मोहीम म्हणजे आम्ही 26 प्रकारचे फटाके घेतले, एक सुतळी बॉम्ब पासून ते माळपर्यंत, पाझराचे माळ. आणि ऍक्च्युअल आम्ही टेस्टिंग केलं की याची आवाजाची घनता किती आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणतं की आवाज हा 125 dB पेक्षा
ॲट ए सिंगल स्पोर्ट गेला नाही पाहिजे. बरं. तर मी तुम्हाला आता उदाहरण देतो की मागच्या 10 वर्षापासून जे आम्ही हा उपक्रम चालवला आहे जनजागृतीचा, याचा फार मोठा प्रभाव जनतेवर पडलेला आहे. आज फटाक्याचे व्हायोलेशन्स फारच कमी आहे. बरं. आम्ही जो सिंगल सुतळी बॉम्ब आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो, सुतळी बॉम्बचा आवाज आम्हाला 99.9 डेसिबल आला. आणि जी माळ असतं सिरीज, 1000ची सिरीज जी आम्ही मोजली त्याला 116.8 डेसिबल आलं. त्याच्यात विदिन द नॉर्म्स आलं. तर याच्यावरून एक मला सर्वांना सांगायचं आहे की आमच्या ह्या जनजागृतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनजागृतीमुळे व वेगवेगळ्या शाळांमध्ये जो आम्ही उपक्रम राबवला, ह्यामुळे फटाक्यांची सेल तर कमीच झालं, पण लोकांमध्ये अवेअरनेसही आला की फटाके फारच कमी फोडायचे. तर हा एक जनजागृतीचा आम्ही कार्यक्रम फार बरोबर. मोठा. आणि सर एक आपण इथे मान्य करायला पाहिजे की अनेक वर्ष जी आपण जनजागृती केली त्याचा आपल्याला मागच्या वर्षी बऱ्यापैकी सकारात्मक परिणाम दिसून आलेला होता. म्हणजे जे पूर्वीचं स्वरूप होतं त्यापेक्षा बऱ्यापैकी लोकांमध्ये ही जागृती आली आहे की आता फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण असेल, कचरा असेल, वायू प्रदूषण याच्यावर आळा आपण घातला गेला पाहिजे. किंबहुना सार्वजनिक ठिकाणी एका ठिकाणी येऊन सगळेजण मिळून फटाके वाजवण्याकडेही कल आपल्याला वाढलेला तेच मी तुम्हाला सांगतोय मॅडम की आता मुंबईसारख्या शहरामध्ये की आपण काय म्हणतो फटाके हे ओपन ग्राउंडमध्ये फोडा, पण मुंबईसारख्या शहरात सर्व शक्य आहे का? उत्तुंग बिल्डिंग आहे, शक्य नाहीये. म्हणून हा निर्बंध लावलाय रात्री 10 पर्यंतच फोडा. आणि फोडायचं, मी तर म्हणतो की फटाके फोडूच नका, पण ज्यांना फोडायचेच असतील फार कमी प्रमाणावर आणि लोकांना त्रास. म्हणजे आपण पुन्हा एकदा रिपीट करूयात सर की सकाळी 6 ते 10 पर्यंत तुम्हाला निर्बंध आहे आणि रात्री आपण 10 ते सकाळी 6 पर्यंत फटाके फोडू शकत नाहीत. हा आपण आता पुन्हा एकदा मुद्दा इथे प्रेक्षकांना सांगितलेला आहे. मॅडम, तुम्ही मगाशी मला बोलता बोलता सांगितलं की इको फ्रेंडली फटाके पण आलेले आहेत, तर तो काय प्रकार आहे जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. हो, फटाके ऍक्च्युली 3 प्रकारचे असतात. म्हणजे एक नुसते वाजणारे लवंगी फटाके, डांबरी किंवा सुतळी बॉम्ब. दुसरे म्हणजे नुसते प्रकाश देणारे म्हणजे फुलबाजा, पेन्सिल. आणि तिसरे म्हणजे जे हवेत जातात आणि मग सुंदर त्याचं म्हणजे आपण जे बघतो वेगवेगळ्या रंगाचे ते, असे 3 प्रकारचे फटाके असतात. पण जनरली ह्याच्यात आवाजाची पातळी जशी सरांनी सांगितली त्याप्रमाणे खूपच जास्त असते. तर हल्ली काही इको फ्रेंडली फटाके निघालेत, त्याच्यात व्हॅक्यूम कंबशन टेक्निक वापरलं जातं. म्हणजे आतमध्ये व्हॅक्यूम असतं आणि बाजूनी सगळे पेपरचे तुकडे असतात आणि अतिशय कमी प्रमाणात त्याच्यात केमिकल्स वापरलेली असतात, त्यामुळे आवाज जास्त होत नाही. इनफॅक्ट काही काही फटाके असे असतात, म्हणजे एक स्पायडर क्रॅकर म्हणून आहे, तर त्याच्यात फक्त वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश बाहेर येतो. तो फटाका तुम्ही घरात सुद्धा वाजवू. खरं म्हणजे फटाके वाजवले नाही पाहिजे हे आपण म्हणतोच, पण त्यातल्या अगदी लहान मुलांकरता आपण ह्या गोष्टी सांभाळू शकतो. म्हणजे त्याचा कमीत कमी आवाज येईल आणि हे फटाके आहेत की ज्याच्यात धूर येत नाही. मुख्य म्हणजे ते जे पोल्युशन होतं आणि जो त्रास होतो, कारण दम्याचा त्रास जनरली होतो या काळात, तर ह्याच्याकरता हे इको फ्रेंडली फटाके खूप चांगले आहेत. बरोबर आहे. आता आपण फटाक्यांवर बॅन म्हणतोय, आपल्याला हे स्वप्नवत वाटतंय की दिवाळी अजिबात फटाक्यांच्या विना साजरी करणं हे थोडंसं आज अशक्य वाटतंय, पण भविष्यात ते शक्य होईल अशी आशाही आपण धरूयात. पण त्यानिमित्ताने सर की या फटाक्यांच्या सगळ्या ध्वनी किंवा वायू प्रदूषणामुळे नेमके कुठले कुठले शरीराला घातक परिणाम होतात त्याबद्दल काही सांगता येईल का? फटाके, एकतर फटाके जे आपल्या पॅक्स येतात ह्यामध्ये जो मॅन्युफॅक्चरर आहे ह्याला निर्बंध असतो की त्यांनी त्या मॅन्युफॅक्चररनी त्या बॉक्सवर लिहायला पाहिजे की ह्या फटाक्यांमध्ये काय केमिकल कंटेंट आहे. बरं. दुसरं आहे, जनरली जेव्हा आपण फटाके वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा मोकळ्या जागेत किंवा इथे फोडतो त्यावेळेस तिथून लीड असतो, शिशे, निकेल, कॅडमियम, झिंक, सल्फर डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड अशा प्रकारचे वायू निघतात. आणि याचा परिणाम आपल्याला होतो त्वचेवर रोग. एक फर्स्ट मेन म्हणजे श्वसन, हा श्वसनाचा रोग. आणि तिसरं म्हणजे हृदय, हार्ट्स आणि कर्ण. आपण बघा की याचा परिणाम मॅक्सिमम जे डेथ्स होतात WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मॅक्सिमम डेथ्स हे एअर पोल्युशनमुळे झालेले आहे.
पाण्याचं प्रदूषण एकदा थोडं असू शकते, पण विदाऊट हवा तुम्ही काही सेकंद पण जिवंत राहू शकत नाही. त्याच्यातला हा प्रकार आहे आणि ह्यामुळे हे रोग होतात. तर याच्यावर आम्ही जे केमिकल टेस्टिंग ॲनालिसिस केलं तर काही आम्हाला याच्यात फरक जाणवले की शिशे कॅडमियम हे मानकापेक्षा जास्त आले. बरं. आणि याचं मापक याचं निर्बंध कोण असतं, कंट्रोलर ऑफ एक्सप्लोजिव्ह यांच्याकडे आम्ही हे सर्व पाठवतो आणि त्यांचं कंट्रोल त्याच्यावर असतो. तर जर आपण जे केमिकलच मानकापेक्षा जास्त असेल तर प्रदूषण होणारच. तर हे जनरली रोग आपल्याला म्हणजे आता आपण इथे असं सांगू शकतो की फटाके घेतानाही मंडळी थोडंसं बघा, त्याच्यावर कुठले कुठले रसायनं आहेत हे लिहिलेलं असतं, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, असंही आपण या निमित्ताने सांगू शकतो. मंजुळा शेणाय आपल्याला डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मला शुभेच्छा द्यायच्या सगळ्यांना दिवाळीच्या. आणि तसंच मला फटाक्याच्या प्रदूषणाबद्दलच बोलायचं आहे की पूर्वी तर ते फटाक्याने आवाज होऊ नये म्हणून सगळं निर्बंध आणि सगळं आहे, पण आधुनिक जे फटाके त्याच्याविषयी पण जरा जनजागृती व्हायला पाहिजे की म्हणजे आवाज होत नाही खरं आहे, पण ते उंच गेल्यानंतर ते बऱ्याच प्रकारचे ते स्टार्स निर्माण होतात किंवा काय, ते आधुनिक पद्धतीचे जे फटाके आहेत त्याच्याबद्दल पण हे झालं पाहिजे. हल्ली आपण काही फराळ घरोघर देत नाही, अगदी व्हॉट्सअपवर चित्र टाकलं, शुभेच्छा दिल्या, तसंच फटाक्यांचं व्हावं असं मला वाटतंय. धन्यवाद. हो, खरंय. म्हणजे आता एक धन्यवाद. चांगला मुद्दा त्यांनी तो मांडलेला आहे की तुम्हाला खरंच अगदी शुभेच्छा द्यायच्या तर तुम्ही आता व्हॉट्सअपच्याच माध्यमातून देतात, तर मग फटाक्यांचे चित्र द्या फटाके वाजवण्यापेक्षा. काय सांगता येऊ शकतं मॅडम, तुम्ही काय बोलता? आता मंजुळा ताई ज्या म्हणाल्या ते खरं आहे की जरी ते फटाके वर गेले तरी त्यातनं जे कण बाहेर येतात तर त्याला पर्टिक्युलेट मॅटर म्हणतात. म्हणजे हवेत जे कण ते बराच काळ तरंगत राहतात आणि असं नाही की जिथे फटाके वाजवले तिथेच, वाऱ्याबरोबर ते दूरवर पसरले जातात. त्यामुळे आणि ह्या कणांची साईज जर 2.5 मायक्रॉन असेल तर म्हणजे याचा अर्थ तुमच्या श्वासातर्फे अगदी लंग्स पर्यंत म्हणजे फुफ्फुसापर्यंत ते जातात आणि ते फार घातक असतात. आणि दुसरी साईज असते ती PM10 म्हणतात, म्हणजे 10 मायक्रॉन मीटर, म्हणजे अगदी तुमच्या केसापेक्षाही बारीक. म्हणजे लोकांना कळावं म्हणून मी सांगते की त्याचे थिकनेस किती, तर केस किती पातळ त्याच्यापेक्षाही ते छोटे असतात की जे आपल्याला दिसत नाहीत, पण ते श्वासातर्फे जात असतात आणि म्हणून श्वसनाचे रोग भरपूर होतात. म्हणजे त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे की आवाजाचा भाग हा एक वेगळा, की आवाजाचं प्रदूषण हे आहेच, पण हे जे सगळे केमिकल्स किंवा वायू जे बाहेर पडतात आणि हे जे पर्टिक्युलेट मॅटर तयार होतं म्हणजे बारीक बारीक कण हवेतले, त्याने ऍक्च्युली खूप म्हणजे ते अपायकारक आहेत. बरोबर. त्यामुळे शक्यतो त्यांचं म्हणणं आहे ते की आपण व्हॉट्सअपवरच ते फटाके दाखवले पाहिजेत. खरं आहे. म्हणजे त्याच्याशी मी सहमत आहे. खरं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण तिथे नाही आहेत फटाके वाजवताना, पण ते हवेमध्ये ते कण असतात आणि ते कधीही तुमच्यावर घालू शकतात. हे आणि विशेष म्हणजे आता दिवाळीचे दिवस म्हणजे हे थंडीचे दिवस असतात, त्यामुळे तो फॉग तयार होतो आणि तो बराच काळ म्हणजे हे पर्टिक्युलेट मॅटर हवेत असतं. बरोबर आहे. त्यामुळे ते घातक ठरतं. नक्की. सर आपल्याला काही मला याबद्दल एक पुन्हा याच्यावर भार घालायचा आहे की आमचा जो ट्रेंड आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेला आहे, मॅडमनी जो म्हटलं PM10 पार्टिक्युलेट मॅटर, हवेतील धुळीकण, दिवाळीच्या याच्यामध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे. आमचा जो आम्ही मागच्या 8 ते 10 वर्षापासून डाटा घेतलेला आहे आणि याच्यात सल्फरचं पण प्रमाण वाढलेलं आहे, पर्टिक्युलरली ह्या फटाक्यांमुळे. आणि हा डाटा आम्ही आमच्या शासनाच्या वेबसाईटवर ठेवला आहे आणि याच्यातून जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. याच्यातलाच एक भाग म्हणजे नॉन दिवाळी म्हणजे 24 तारखेला आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे 30 तारीख, 31 तारीख आणि 1 तारखेला राज्यभरात पूर्ण सर्व 26 महानगरपालिकेमध्ये 24 तास आम्ही ध्वनीचं मापक करणार आहे. बरं. एक 24 तारखेला आम्ही केलीच आणि आता ह्या 3 दिवस, त्याचबरोबर आम्ही त्यावेळेस 81 स्टेशन्सवर राज्यातल्या एअर पोल्युशनची मात्रा पण मोजणार आहे. ओके. आणि याच्यातून आम्हाला ट्रेंड समजत आहे की मागच्या वर्षापासून आम्ही जो मागच्या 8 वर्षाचा डाटा घेतला, लोकांमध्ये जनजागृती, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती हे
आली आणि त्यामुळे हा ट्रेंड कमी होत चालला आहे. बर ह्या वर्षी आम्ही मॅसिव्ह कार्यक्रम घेतलेला आहे आणि आम्हाला त्याचं रिझल्ट चांगला मिळेल चांगला अशी मिळेल आशा. अशी अपेक्षा आहे. बरोबर आहे. माझ्याच घरचं उदाहरण घ्या ना, माझा मोठा मुलगा फटाके वाजवतच नाही. त्याला शाळेतच त्यांना जनजागृती दिलेली आहे. तर आपणही मला वाटतं की एक इको फ्रेंडली दिवाळी त्या निमित्ताने साजरी करायलाच साजरी हवी. काय होतं बऱ्याचदा लोक बोलतात की दिवाळीनंतर मला खोकला सुरू झाला, बरोबर. मग कदाचित तेलकट खाण्यात आल्यामुळे किंवा थंडीच्या दिवसांमुळे मला, पण हे लक्षात येत नाही की ह्या हवेच्या प्रदूषणामुळे हा इफेक्ट होतो आणि तो बराच काळ असतो मॅडम, असं अनेकांच्या तोंडी मी ऐकलेलं आहे. तर मंडळी, या सगळ्या मुद्द्यांवर आपण लक्ष देऊच यात. एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेऊयात. काय म्हणतात बघूयात. हॅलो. खूपच चांगला आहे. हल्ली बघा शासनानं निर्मल गाव, हगणदारी मुक्त गाव आणि तंटामुक्त गाव असं जाहीर करून त्या गावांना पुरस्कार देतात. तसं त्याच पद्धतीनं जर फटाके मुक्त गाव असं जर जाहीर केले तर मला वाटतं तिथले नेते, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक असं काहीतरी थोडंसं विचार करतील. फार नाही थोडं तरी फरक पडेल असं मला आत्ता सुचलं. आणि क्रिकेट गाव खूपच चांगला तुम्ही सूचना दिलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनीच विचार करावा या कार्यक्रमाच्या आम्ही निमित्ताने. मॅडम आपला जो फारच चांगला उपक्रम आहे आणि हा आम्ही शासनातर्फे आमच्या मंडळातर्फे राबवण्याचा नक्कीच पुढच्या वर्षी प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो. नक्कीच. फटाके मुक्त गाव. अगदी. मंडळी, मगाचपासून आम्ही सांगतोय की फटाके मुक्त दिवाळी जर झाली तर जास्त चांगली आहे. का सांगतोय? खरं तर दिवाळीचा सण आहे, आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा सण आहे, पण एक थोडीशी खबरदारी घेणं पण किती गरजेचं आहे तेही मला वाटतं सर एका इन्सिडेंटच्या माध्यमातून सांगू इच्छित आहेत ना सर. त्या घटनेकडे आपण थोडंसं वळवूयात प्रेक्षकांना. काय सांगता येईल? आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी हो, केरळमध्ये एक फायर इन्सिडेंट झालेला होता. मला वाटतं प्रेक्षकांना स्क्रीनवर आपण दाखवू शकतोय चित्र. जर आपण प्रेक्षकांना दाखवता आलं तर स्क्रीनवर आपण दाखवूयात. हा कोलम गावाला बरं. फायर ट्रॅजेडी झाली होती आणि ते कुठे काय झालं होतं की क्रॅकर्स ठेवलेले होते हां. आणि तिथे सकाळी हा वेळ होता हो. आणि अनसायंटिफिक पद्धतीने त्यांनी तिथे क्रॅकर्स ठेवले आणि कुठेतरी तो इन्सिडेंट झाला आणि जवळपास 110 लोक मरण पावले. हां, हां. तर इव्हन आपण बघत असाल शहरामध्ये जे स्टॉल्स असतात, कुणी स्कूटरवर पण तो जो मालक असतो स्टॉलचा तो स्कूटरवर पण फटाकेचे घेऊन जातो आपल्या दुकानात. कोर्ट काय म्हणतं की असे अनऑथराइज्ड घेणं नेऊ शकत नाही बरोबर. आणि याच्याकरता नियम लावलेले आहेत की आता आपण जिल्हाधिकारी पातळीवर डेप्टी कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आहे की त्यांनी अशा स्थानकांना व्हिजिट करावी. बरोबर. आणि असे अनऑथराइज्ड आहेत तिथे पोलीस अधिकारी असतात, एक्सप्लोसिव्हचे अधिकारी असतात, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतात आणि एनजीओज असतात. आणि हे असे जे घातक फटाके आहेत त्यांनी सीज करावे आणि जे एक डेझिग्नेटेड प्लेस आहे तिथेच एक ठेवावं, जेणेकरून अशा प्रकारचे इन्सिडेंट्स आज केरळमध्ये झाला, आज कुठे पण होऊ शकतो. मग आपण जेव्हा म्हणतोय की सार्वजनिक एकत्र येऊन तुम्ही मैदानावर फटाके वाजवा, पण तिथेही वाजवत असताना तुम्हाला सगळ्या दक्षता पाळाव्या लागणार आहेत, सगळे नियम पाळावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबरीने सर आणखी एका मुद्द्यावर की आपण बऱ्याचदा बातम्या ऐकतो की फटाक्यांच्या कारखान्यांना आग लागलेली आहे किंवा दुकानांची जी रांग आहे त्या रांगेला काहीतरी दुर्घटना झालेली, अशाही आपण बातम्या खूप मोठ्या प्रमाणात आता बघा तुम्ही की कोर्ट आणि बाल कामगारांना तिथे बॅन केलं. हो. आणि ते अनेक मुद्दे आहेत सर, त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो, बोलण्यासारखं भरपूर आहे. पण एकूणच थोडक्यात सार असा आहे की जर आपण ह्याच्या फटाक्यांच्या व्यतिरिक्त दिवाळी साजरी केली तर ती जास्त आनंददायी होऊ शकते, हे मात्र नक्की आहे. पण थोडं पुढच्या मुद्द्याकडे वळूयात मला वाटतं, कारण मुद्दे भरपूर आहेत. दिवाळी म्हटलं की मोठा सण आहे. दिवे जे आहेत पर्टिक्युलरली आपण असं म्हणू शकतो की मातीचे दिवे जे आहेत ज्याच्यावर आपल्या कुंभारांची उपजीविका आहे, हे दिवे जास्तीत जास्त वापरा असं आपण कळकळीने दरवर्षी सांगतो. पण आपल्याकडे बघितलं की तेल कोण आणणार, वात कोण लावणार, तेवढा वेळ आमच्याकडे नाहीये, मग एक प्लास्टिकची माळ आणा आणि लावा. ती इतकं सोपं, सगळं सोपं आणि चटकन पाहिजे. तुम्ही पर्टिक्युलरली आजच्या कार्यक्रमातून थोडंसं दिव्यांवर काय आपण भर देऊन सांगू शकतो? जसं
तुम्ही म्हटलंच त्याप्रमाणे मातीचे म्हणजे पणत्या आपण वापरल्या पाहिजेत, हो. म्हणजे जेणेकरून कुंभारांच्या उद्योगाला आपण हातभार लावू. म्हणजे जे आपले पारंपरिक व्यवसाय आहेत त्यांना आपण नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण दिवसेंदिवस हे पारंपरिक उद्योगधंदे मोडीत निघायला लागलेत. कारण आपण प्रत्येक गोष्ट पारंपरिक ठिकाणी नवीन वस्तू आणली आणि मोस्टली ह्या वस्तू अशा आहेत की समजा आता पणती जी आहे हो. ती मेणाची पणती, म्हणजे बाहेरचा पत्रा असतो, आतमध्ये मेण असतं, म्हणजे हे काही पर्यावरण पूरक नाहीये. त्यापेक्षा पणती वापरली तर ती मातीची आहे, आतमध्ये तेल आहे, कापसाची वात आहे, म्हणजे सगळं नैसर्गिक आहे. एवढंच कशाला, इव्हन आम्ही थोडा असा प्रयोगही केला होता की संत्र्याचं साल असतं ते जर आधी आपण सुकवलं तर त्याच्यात सुद्धा तुम्ही त्याची पणती बनवू शकता. किंवा इव्हन बरं. शंख शिंपले असतात, म्हणजे जे असे खोलगट असतील हो. त्याच्यात सुद्धा तुम्ही तेल घालू शकता. म्हणजे ज्या नैसर्गिक वस्तू आहेत खरंय. त्याच्यापासून जर दिवे केले आणि तुम्ही घरीच बनवा, त्याचा जो आनंद आहे तो वेगळा आहे. खरंय. त्यामुळे काही जण आता असं म्हणतील की तेल महाग हा. आहे, पण दिवे जेव्हा तुम्ही लावता, इलेक्ट्रिकचे माळा लावता आणि जर रात्रभर चालू ठेवल्या तर किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होते. म्हणजे आधीच आपल्याला ह्याचा प्रश्न आहेच, आणि त्याच्यात तुम्ही जर दिवाळीत अशा तऱ्हेने इलेक्ट्रिसिटी वापरली तर म्हणजे हा बरोबर आहे. प्रश्नच आहे, विजेचा नैसर्गिक प्रश्न स्रोत आहे. तेही याच्यावर आपल्याला मॅडम वाचवायचं. मला म्हणायचं आहे, मी केरळला गेलो होतो. हो. केरळमध्ये नारळ असतात हा, खरंय. आणि ते अर्ध नारळ करवंटे. फोडून हा, करवंटी. महाराष्ट्रीयन काही लोक आहेत, बेंगॉली, त्यांनी पणती तिथे बरं. तेल टाकलं आणि हो. त्याच्यातून बरोबर. ते दिवे तयार केले. आणि दुसरी म्हणजे तो नारळाचा जे भाग असतो त्याच्यात नंतर ती दोरी त्याच्यापासून तयार केली. बरोबर. म्हणजे It काही is a- वाया जाऊ काहीच शकत वाया. काही वाया जाऊ शकत नाही आणि इट इज अ रिसायकलेबल. हो, हो. आणि तसंच ह्या ज्या पणती आहेत आपल्याकडे मातीच्या ते पण रिसायकल, त्याची माती बनतं. तर म्हणजे रियूज, रिसायकल, 3R जे म्हणतो आम्ही आमच्या पर्यावरणाच्या भाषेत, ते आपल्याला पुनर्वापर पुनर्वापर करणं बरोबर आहे. आणि ह्या सणांचा मूळ उद्देश तोच आहे. आपल्याकडे जर आपण पारंपरिक विचार केला तर सणांची साजरी करण्याची पद्धत तशीच होती. आता जेव्हा तेलाच्या महाग असण्याचा वगैरे मुद्दा निघाला, मॅडम आपल्याकडे आता चढाओढ दिसते की बाजूच्या घरामध्ये एवढ्या माळा आहेत तर माझ्याकडे आणखी एक माळ जास्त असली पाहिजे. खरं तर वास्तविक दाराच्या बाजूला 2 दिवे लावले तरी पण ती तेवढीच सण चांगला आणि सुखाचा साजरा होऊ शकतो. पण एक ऋतुमानाचा जर आपण विचार केला तर एक थंडी या ऋतूमध्ये असते आणि मग त्या अनुषंगाने तेलाचा दिवा किंवा मातीचा दिवा हा एक उष्णता निर्माण करणारा भाग आहे का? किंवा फराळांच्या पण बाबतीमध्ये आपल्या जे काही पारंपरिक पदार्थ मी म्हणते, कारण आजकालचा जो फराळ आहे, ती जी फराळाची डिश आहे सकाळची, त्यातही खूप आमूलाग्र बदल झाला. त्याविषयी काय सांगाल मॅडम? फराळ शक्यतो म्हणजे आपण घरी केलेले पदार्थच कधीही चांगले, हो. कारण त्याच्यात आपण स्वच्छता पाळलेली असते, खरंय. प्रमाण व्यवस्थित असतं. आणि बाहेरची जी मिठाई येते ती ऍक्च्युली एवढं त्याला डिमांड असतं, तर तो समजा खवा किंवा मावा जो वापरला जातो तो कुठच्याही वाटेल त्या पद्धतीने तयार केला जातो. बरं, तो कधी तयार केलाय आणि त्याची एक्सपायरी डेट असते, कारण शेवटी दुधाचे पदार्थ हे नाशवंत असतात. हो. त्यामुळे तो किती दिवस आधी झालाय, कधी तो पदार्थ बनवलाय आणि कधी तो आपल्या घरी आलाय. त्यामुळे तेव्हा पण या काळात असं दिसतं की बाहेरून ज्या मिठाया आणल्या जातात त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते, म्हणजे फूड पॉयझनिंग. विषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग, कारण आपल्याला नेमकं माहिती नसतं की. आणि बरं, तो कसा तयार केला, कारण याच्याविषयीच्या बातम्याही आपल्याला बऱ्याच दिसून येतात की अतिशय वाईट पद्धतीने तो खवा बनवलेला असतो आणि शेवटी पदार्थ हातात येतो तेव्हा आपल्याला हे समजत नाही. त्यामुळे शक्यतो सर्वांनी घरीच पदार्थ बनवावेत. बरं, आता असं म्हणतील की शहरामध्ये वेळ नसतो, पण असं काही नाही. जर एकदा आपण मनात आणलं तर सर्व गोष्टी आपण नीट प्लॅनिंग करून करू शकतो. आणि अशी गरज नाही की खूप तुम्ही केलं पाहिजे. प्रत्येक पदार्थ थोडा थोडा चवीपुरता केला तरी चालेल. बरं, दुसऱ्या कुणाला द्यायचा आहे तो फक्त किलोवारी मिठाई दिली म्हणजे आपलं प्रेम जास्त आहे असं नाही. थोडा पदार्थ दिला पण प्रेमाने दिला तर मला वाटतं तो कुणालाही आवडेल आणि सगळ्यांचे म्हणजे स्वास्थ्यही राहील, आरोग्य जपलं जाईल. तर बरेच वेळा असं लक्षात येतं की बाहेरची मिठाई खाल्ली की हमखास त्याचा त्रास होतो आणि वेगवेगळ्या काही ना काही म्हणजे पोट बिघडणं किंवा असे प्रकार होतात. नक्कीच. त्यामुळे मला भेट वस्तू हा जो आता मॅडमनी मुद्दा छेडलाच आहे, तर मला तो मुद्दा लक्षात आला की एकमेकांना भेट वस्तू देण्याची देखील चढाओढ असते. आजकाल आपण बघितली, फार वाढलेली आहे ती. म्हणजे मोठे मोठे बॉक्स, त्याला प्लास्टिकचं आवरण आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये देऊन मग थर्माकोलचे त्याच्यामध्ये पॅकिंग वगैरे, ह्या पद्धतीने आपण पुन्हा प्रदूषण किंवा पर्यावरणाला हानी करतोय. तर त्या भेटवस्तूंच्या बाबतीमध्ये आपण काय आज प्रेक्षकांना सांगूयात? थर्माकोल हा तर एक निगेटिव्ह एजंट आहे पर्यावरणाचा आणि त्याचं डिस्पोजल नाहीच आहे.
प्लास्टिक आपल्याला सर्व माहीतच आहे, मुंबईत काय झालेलं होतं आणि प्लास्टिकचं निर्मूलन शक्य नाही. तर ज्या पण आपल्याला भेटवस्तू द्यायच्या असतील, आधी तर भेटवस्तू द्यायच्या की नाही त्याच्यावरच हे लावलं पाहिजे. भेटवस्तूच द्यायचं असेल तर कागदी रिसायकल कागद आहे त्याच्यामध्येच भेटवस्तू द्या. एका प्रेक्षकाने जे फोनवरून सांगितलं, वृक्ष द्या. खरं, खूप चांगली सूचना होती. वृक्ष द्या. आणि जे लोकांपर्यंत जे संदेश पोहोचवणारे आपले कार्यक्रम आहे त्या भेटवस्तूच्या मार्फत द्या, हा माझा एक बरोबर मानस राहील. आणि मी पण कोणाला भेटवस्तू द्यायचं असेल तर प्लास्टिक तर आम्ही शासनातर्फे आता ऑलमोस्ट बॅनच करत आहे. कागदाच्या याच्यातच आम्ही ते देतो. प्लस वृक्ष जे पण स्वागत करायचं असेल ते पण आम्ही वृक्षानेच करतो. तर ह्या प्रकारेच आपण दिवाळी साजरी करावी, हेच माझं सर्वांना. नक्कीच नक्कीच. आपल्याला काही भर टाकायचं मॅडम, काय सांगा? भेटवस्तूमध्ये मी सांगेन की शक्यतो मग पुस्तकं द्यावीत, कारण सध्या जी बोंब आहे वाचनाची, की वाचन कमी होत चाललंय, कारण सगळेजण स्क्रीनलाच चिकटलेले असतात, मोबाईल म्हणा, टीव्ही म्हणा, कॉम्प्युटर म्हणा. तर त्याच्याऐवजी पुस्तकं द्यावीत आणि मुलांना स्पेशली वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं द्यावीत. म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण होईल आणि वेगवेगळे विषय त्यांच्या नजरेखालून जातील, की ज्याचं प्रमाण हल्ली खूप कमी झालंय. म्हणजे मी असं नाही म्हणत सगळेच जण, पण शक्यतो जर आपण अशा भेटवस्तू द्यायला लागलो तर नक्कीच त्याचा फायदा होईल. मगाशी फोनवर आपल्याला खूप चांगला एक मुद्दा त्यांनी काढला होता की किल्ले बनवणं असेल किंवा आपण जेव्हा मुलांसाठी आनंदाची दिवाळी असं म्हणतो तेव्हा त्यांना कागद आणून देणे आणि त्यांनी त्यांच्या क्रिएटिव्हिटीने एखादा आकाशकंदील वगैरे बनवणं, ह्यात जो आनंद होता, यात त्यांना जी मिळणारी एक ऊर्जा होती ती सगळी आता आपण संपवून टाकलेली आहे. आणि मुलांना कळत पण नाही, कधी आईने बाजारातनं प्लास्टिकचा आकाशकंदील आणलाय आणि लावलेला आहे, ते लागल्यानंतरच कळतं. तर त्या आकाशकंदील हा जो दिवाळीतला एक फार प्रमुख भाग आहे, त्या पाठीमागची पूर्वीची संकल्पना काय मॅडम, आणि आज काय त्याचं स्वरूप झालंय त्याच्याबद्दल? पूर्वी आकाशकंदिलाची आणखीन एक गंमत होती की ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असायच्या, म्हणजे समजा एका बिल्डिंगमध्ये 30 बिऱ्हाडं आहेत, तर सगळ्यांचा मिळून एक कंदील असायचाच आणि प्लस प्रत्येकाच्या घरी सारखा कंदील लावला जायचा, म्हणजे त्याची शोभा वेगळी असायची. आणि हे कंदील घरी सगळी मुलं एकत्र येऊन केले जायचे, म्हणजे एकत्र बसून ते काम करणं, म्हणजे ती सांघिक भावना पण त्याच्यामुळे वाढीच लागते. आणि एकत्र मिळून काहीतरी काम करायचंय, मग तू हे कर, मी हे करतो, आणि मग तो नंतर लावल्यानंतरचा जो आनंद आहे की जेव्हा आपण अख्खी बिल्डिंग मध्ये बघतो की सगळे कंदील सारखे आहेत, तर तो आनंद वेगळाच आहे. आणि हा आनंद आम्ही चाखलेला आहे, पण हल्लीच्या मुलांना दुर्दैवाने मला वाटत नाही की अशी संकल्पना फार थोड्या ठिकाणी अजूनही असेल. पण मला वाटतं ह्या गोष्टींना परत आपण म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा मे बी काही आपण स्पर्धा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मोठी मुलं ग्रीटिंग कार्ड पण तयार करायची पूर्वी सर, आणि ते नैसर्गिक वस्तूंनी, म्हणजे बांबूचे असतील किंवा पानं असतील, पिंपळाचं पान वाळवून त्याच्यावर शुभेच्छा लिहिणं. जनजागृती आता महानगरपालिका शाळा असो किंवा हायस्कूलमध्ये आता फार प्रमाणात झालेली आहे. आपल्याला शाळकरी मुलं ही इको फ्रेंडली ग्रीटिंग कार्ड बनवताना दिसते आणि ते बाजारात पण आलेले आहे. मला वाटतं शाळांमध्ये एक कंपल्सरी प्रोजेक्ट जरी दिला तरी मुलं हा एन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट आता घेतलेलाच आहे. पण किल्ल्याचं मॅडमनी सांगितलं, आता मुंबईमध्ये माती कुठून आणणार, मातीच बघायला आपल्याला, तर किल्ले कुठे बनवणार. तर हा एक प्रभाव आहे. आमच्या वेळेस आम्ही किल्ले बनवायचं, पण आता मला म्हणजे हे सांगणं सगळं खूप आदर्श वाटतंय आणि मुलं ते ऐकतात किंवा पालक ऐकतात, हो असं व्हायला हवं असंही वाटतं. पण वेळ पण नाहीये आणि आजूबाजूची परिस्थिती पण त्या अनुकूल नाहीये, असेही मुद्दे येऊ शकतात. पण मंडळी, शेवटी आपल्याला आपल्यासाठी पर्यावरण वाचवायचं आहे, आपल्याला आपली भावी पिढी त्यांच्यासाठी घडवायची आहे. जर हे सगळं करायचं असेल तर इच्छा असेल तर मार्ग निघेल, असंही आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. आणि ज्या फोनच्या माध्यमातून विजय शृंगारपुरे बोलतायत आणि ते आपल्याला काही सूचना देऊ इच्छितात किंवा ते कशा पद्धतीने एक चांगली सकारात्मक दिवाळी साजरी करतात ते सांगतायत. म्हणजे सर, ह्याच्यावर एक चांगला मुद्दा असा आहे की आज आपल्याला प्रेक्षक प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या सूचना कळवत आहेत, हा एक वेगळा भाग आहे. काय म्हणतात बघूयात. विजय शृंगारपुरे, बोला. हॅलो. हा हॅलो. हा बोला. मी हरम मॅडमने आता हे सांगितलं, आम्ही कोकणात लहानपणी चिरांट असताना
त्या मध्ये कापायचं आणि त्याच्यात हे पंथी म्हणून वापर करायचा. ओके. आणि दुसरं त्रिपुर पौर्णिमेला भोपळे, ह्या दिवसात कोकणात भोपळे भरपूर असतात, डांगर भोपळे. तो मध्ये कापायचा आणि तो साफ करायचा आणि त्याच्यात त्रिपूर लावायचा प्रत्येक देवळापुढे. हे म्हणजे पर्यावरण म्हणून आम्ही लहानपणी करायचो 50 वर्षापूर्वी. ओके, थँक्यू. नक्कीच बरोबर आहे. जो मुद्दा आपला होता ना की पर्यावरणाशी जास्तीत जास्त जोडले जात, त्यांनी ते 2 कोकणातल्या खूप छान गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पुन्हा ह्या गोष्टी आपण सहज सुरू करू शकतो ना, म्हणजे असं नाहीये की ह्या अशक्य कोटीतल्या गोष्टी. अशक्य नाहीयेत, अगदीच नाहीयेत. बरोबर आहे. आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून आपण काही कारण देतो आहे. अगदी कारण आहे. मॅम, रांगोळी मी जसं म्हणाले ना की दिवाळी म्हटलं की सडा आणि त्याच्यावरची रांगोळी हा एक फार मुख्य भाग असतो दिवाळीतला किंवा कुठल्याही सणातला आपल्याकडे. तर त्याच्याविषयी तुम्ही विशेष माहिती देऊ इच्छिता, काय आहे ती? रांगोळी आपण बघतो की हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात, पण जे कृत्रिम रंग जर कोणी वापरत असेल तर ते खरोखरच अपायकारक आहेत. कारण जेव्हा आपण ते झटकून टाकतो, म्हणजे झाडून टाकतो, तेव्हा ते शेवटी पाण्यालाच जाऊन मिळतंय. आणि कृत्रिम रंगामध्ये परत एकदा म्हणजे हेवी मेटल्स असतात, तर ते अपायकारक आहेत. त्यामुळे कृत्रिम रंग तर वापरूच नयेत. रांगोळी वापरली पांढरी तर ठीक आहे, आणि मग त्याच्याबरोबर हळद, कुंकू अशा तऱ्हेचे म्हणजे नॅचरल जे आहेत गोष्टी त्या वापरू शकतो. किंवा त्याच्याऐवजी फुलांच्या पाकळ्या किंवा इव्हन डाळी वापरू शकतो. तर प्रत्येक जण म्हणजे डाळी तर फारच महागल्या आहेत, पण समजा आपण घरात अगदी पाटावर एखादी डाळी वापरून रांगोळी काढली तर नंतर आपण ते वापरू शकतो डाळ, म्हणजे ते काही फुकट जाणार नाहीये. आणि फुलाच्या पाकळ्यात तर काहीच हरकत नाही, म्हणजे फुलं पानं वापरून रांगोळी तयार करणं तर हा खूपच चांगला उपाय आहे. कारण या काळात जर तुम्ही झाडांचं कटिंगही केलं तर ते चांगलंच असतं, आणि फुलं तर एरवी आपण वापरतोच म्हणजे तोरणं करायला, आणि त्यामुळे तो एक चांगला मुद्दा आहे. बरं, ह्याच्या मागे एक चांगलं आणखीन सायंटिफिक रिझन आहे की रांगोळी दारापुढे का काढायची. कारण रांगोळीमध्ये जे शेप असतात ते आपण इथे पडद्यावर बघूया. बरं, आपण स्क्रीनवर बघूया आकार जे आहेत रांगोळीचे ते. हे जे आकार आहेत हे जे आकार आहेत हे पारंपरिक रांगोळी आहे. आता ह्याच्यात तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात खूप सिमेट्री असते, वेगवेगळे वक्राकार आहेत, गोलाकार आहेत. आणि आता आपण पुढचं हे बघूया. आता हे जे आकार आहेत आणि मगाचे आकार ह्याच्यात तुम्हाला खूप साधर्म्य दिसेल. आणि हे जे आकार आहेत हे प्रयोगातले आहेत, म्हणजे एक धातूची प्लेट घेतली आहे आणि त्याच्यात वेगवेगळी फ्रिक्वेन्सीने तो पत्रा हलवलाय, आणि तो पत्राचं जे व्हायब्रेशन होतं आणि जिथे व्हायब्रेशन नसतं आणि त्याच्यावर वाळू घातलेली आहे, आणि हे वेगवेगळे आकार तयार झालेत. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येईल की आपण जेव्हा ध्वनिलहरी वापरतो आणि ध्वनिलहरींचं जे एक सुंदर मिश्रण असतं की जे आपल्या कानाला छान वाटतं, म्हणजे जे आपण संगीतात वापरतो आणि आपण म्हणतो खूप सुदिंग आहे, मेलोडियस आहे, तोच प्रकार हा आकारांचा आहे, भौमितीय आकार आहेत. हे बघितलंय की आता उलटा इफेक्ट, म्हणजे जसं ध्वनिलहरी ऐकल्यामुळे आपल्याला बरं वाटतं, तसेच हे वेगवेगळे भौमितीय आकारांमुळे जी व्हायब्रेशन्स तयार होतात ती आपल्या मेंदूमध्ये ह्या लहरी तयार होतात आणि न्यूरोनल ऍक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये म्हणजे जागृत होते. आणि जेव्हा माणूस घरात शिरतो आणि दरवाजाशी ही रांगोळी काढलेली असते आणि हे भौमितीय आकार पाहिले, त्याच्यात वेगवेगळे रंग वापरलेले आहेत, त्यामुळे मेंदूमध्ये न्यूरोनल ऍक्टिव्हिटी जागृत होऊन तुम्हाला खूप छान वाटतं, म्हणजे एक कामिंग इफेक्ट येतो, खूप शांतता वाटते आणि प्रसन्न चित्ताने ती व्यक्ती घरामध्ये शिरते. म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे हे आकार असेच निर्माण झालेले नाहीत की रांगोळीचे जे आकार आपण आधीच्या स्लाइडमध्ये पाहिले आणि हे आता प्रयोगाचे आकार हे ह्याच्यामध्ये खूप साधर्म्य दिसेल. मग त्याच्यानंतर त्याच्यात मॉडिफिकेशन्स कदाचित होत गेली असतील, म्हणजे ते आता रांगोळी काढायची म्हणून ठिपके काढणं, पण मूळ आकार हेच आहेत. तर शक्यतो म्हणून नैसर्गिक गोष्टी वापराव्यात. आपण जर पूर्वीचा विचार केला ना तर गेरुनी वगैरे अशा पद्धतीचे आकार दाराशी काढण्याची आपल्याकडे प्रथा होती. जर आपण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येतं ते. तर रांगोळी ही त्या पद्धतीची रांगोळी आणि त्या आकारांमध्ये एक सकारात्मक भाव आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, जी ऊर्जा आपल्या घरामध्ये आणि आपल्याला ती फायदेशीर ठरू शकते. खरं म्हणजे सायमा थेरपी म्हणून आहे, म्हणजे डॉक्टर्सही वापरतात की हे वेगवेगळे व्हायब्रेशन्स वापरून तुम्ही पेशंट्सना बरे करू शकता. हे एक वेगळं फील्ड तयार होतंय. खरंय खरंय. खरं तर खूप बोलण्यासारखं आहे सर, पण आपण एकूणच सार काढला, कारण 1 तासाचा कार्यक्रम पुरणार नाही की तुम्ही हे करा, तुम्ही हे करू नका असं आपण सांगतोय.
पण त्यातलं किती शक्य आहे आणि किती शक्य नाही हा वादाचा जरी मुद्दा असला तरी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू शकतो, हे आपण कळकळीने आजच्या कार्यक्रमातून सांगतोय. काय सांगता येऊ शकतील सर ढोबळमानाने असे मुद्दे की जे आपण करायला नकोय दिवाळीमध्ये आणि असे मुद्दे की जे आपण आवर्जून केलेच पाहिजेत, असे कोणते मुद्दे आहेत? डूज अँड डोंट्स हो. ऑफ दीपावली, हां. काय करायला पाहिजे हा सुंदर प्रश्न स्पेसिफिकली फॉर द मुलांकरता. हो. कारण की त्यांना फार हट्ट असतो, बाबांना आईला घेऊन जातात फटाके घेऊन. तर आपण एक मोकळ्या मैदानात हो. हा फटाका वाजवायला पाहिजे, जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास नाही. एकतर मनुष्यजात हे समजू शकते काय, पण प्राण्यांना फार त्रास होतो, स्पेसिफिकली कुत्र्यांना. ते भुंकत असतात. तर एक मोकळ्या जागेत करायला पाहिजे. लूज कपडे आपण घालायला नाही पाहिजे. लूज कपडे असलं तर ते उडतात आणि ते हो. हे करतात. बरोबर. तिसरं म्हणजे कॅन्डल्स किंवा अगरबत्ती, त्याच्यानेच तुम्हाला हे फटाके लावायला लावायला हवे. बरोबर. ते काय. तुमच्याजवळ एक सेफ्टी बॉक्स असायला पाहिजे घरात. हा, बरोबर. ते बोरोलिन असो, डेटॉल असो किंवा बर्नॉल असो, आपण आधी म्हणायचं, तो असायला पाहिजे. म्हणजे फटाक्यांच्या सोबत सेफ्टी बॉक्स तुम्ही घेऊन या घरी असं म्हणायला. आणि शूज घातले पाहिजे बरं. जनरली. हां. तर त्याच्याने काय तुम्हाला कुठे इजा होणार नाही. हो. आणि एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या घराच्या जवळ एक बकेट ऑफ वॉटर पाहिजे, बरोबर. बरं. हा. की जेणेकरून कुठे आग काही लागली दुर्घटना झाली तर पटकन आपण पटकन तुम्हाला त्याच्यावर- 1-2 बकेट तिथे टाका. ह्या प्राथमिक गोष्टी तुमच्या, जर तुमच्याकडे मुलं असतील, मुली असतील जे फटाके फोडत असतील, मी तर पहिले म्हणतो की प्रदूषणमुक्त फटाके फोडायचेच नाही. पण जरी तुम्ही हे केलं मोकळ्या जागेतून, हे 5-6 जे मी गोष्टी आपल्याला सांगतो, त्याची सांगितलं दक्षता आधी बाळगा. बाळगा, आणि तरच तुम्हाला त्याचा खऱ्या नक्कीच अर्थाने आनंद मिळू शकेल. आनंद मिळेल आणि फायदा पण होणार. बरोबर. आणि हे जे श्वसनाचे रोग आहेत, त्वचेचे रोग, हे फारच कमी होते. बरोबर आहे. मॅम, आपण काय भर टाकू शकतो? बरेच वेळा असं दिसून येतं की बिल्डिंगमध्ये फटाके वाजवले जातात. हो. ते तर पूर्णपणे म्हणजे बॅन चुकीचंच केले आहे. पाहिजे. चुकीचे आहेत, कारण त्याच्यामुळे इमारतीचं आयुष्यही कमी होतं हो. आणि आणखी दुर्घटनाही घडू शकते. आणि जसं सरांनी सांगितलं की उघड्या ठिकाणी म्हणजे मैदानावर जाऊन फटाके वाजवावेत, कारण बरेच वेळा असं होतं की बिल्डिंग जवळ असतात आणि मी स्वतः पाहिलेलं आहे की जे चिडी सारखे जे फटाक्याचे प्रकार असतात की ते जे रॉकेट वर किंवा जातात, जे वर रॉकेट, जातात, आणि आग लागते कपड्यांना. हो. त्यामुळे जवळ बिल्डिंग असल्यामुळे ह्या दुर्घटना घडतात. हो. म्हणून 2 बिल्डिंगच्या मध्ये हे असे फटाके फोडू नयेत, अगदी कारण त्याचा नक्कीच म्हणजे त्रास होतो. बरोबर आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे कुठचंही तुमचे पाय उघडे असता कामा नयेत, कारण काही काही वेळेला काही जण फुलबाजी पण पेटवून तशीच टाकून ठेवतात. मग त्याच्यावर पाय पडतो, पाय भासतो, हो, हो. असे अनेक प्रकार घडू शकतात. तर हे अपघात टाळण्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे, दक्षता अगदी, घेतली अगदी खरं. पाहिजे. आणि प्राणी आणि वयस्कर वृद्ध व्यक्ती, बरोबर. आजारी व्यक्ती किंवा अगदीच लहान मृत जन्मलेलं हां. बाळ, ह्या सगळ्यांचा पण तुम्ही विचार विचार केला करा. पाहिजे. जेव्हा तुम्ही फटाके वाजवताय, तुम्ही एकीकडे आनंद साजरा करताय, दुसरीकडे कोणाला तरी आपल्या आनंदाचा त्रास होऊ नये, किमान ह्याचा विचार करणं फारच आवश्यक आहे. वारंवार आजच्या कार्यक्रमातून आपण ह्या मुद्द्यांवर भर दिलेला आहे. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा कार्यक्रम? अवश्य आमच्यापर्यंत कळवा. त्यासाठी लागणारे जे आमचा पत्ता आहे तो पत्ता मी तुम्हाला सांगते. www.facebook/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com याच्या माध्यमातून आपल्या सूचना आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. खरं तर असंच म्हणता येऊ शकतं की हा सगळ्यात मोठा सण आहे, दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. अंधाराकडून आपण उजेडाकडे जाणार आहोत किंवा अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हा जो सण आहे, तो सण आपल्याला खऱ्या अर्थाने पर्यावरणाशी जोडणारं ज्ञान देऊ, अशीच सदिच्छा आजच्या कार्यक्रमातून व्यक्त करते. आणि आज आपण दोघंही आलात, त्यामुळे सखी सह्याद्रीच्या वतीने आपले आभार मानते आणि मंडळी इथेच थांबते. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.